ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व महिलांना काय आवाहन कराल, म्हणजे महिला सक्षमीकरता काय आवाहन कराल महिलांकडे? महिला दिनाचं औचित्य साधून खास महिलांकरता हा जो काही कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि महिलांनीसुद्धा आयुर्वेदाकडे जावं, जेणेकरून कुठलीही इतर साईड इफेक्ट न होता वैद्यकीय ट्रीटमेंट आणि घरच्या घरी ते करू शकतात. त्याच्यामुळे आयुर्वेदाला त्यांनी महत्त्व द्यावं. थँक्यू. आपण पाहिलं की सुंदर असा उपक्रम या ठिकाणी सदानंद आयुर्वेद राजाश्रय या हॉस्पिटलमध्ये केला जातोय. आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत माजी महापौर मीनाक्षी शिंदे. मॅम नमस्कार. काय सांगाल, महिला दिनानिमित्त असं सुंदर असा कार्यक्रम आहे, काय सांगाल? खरं तर अक्षता पंडित हिचं कौतुक करेल, कारण गेले महिनाभर ती सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे मोफत कॅम्प अरेंज करते. आणि आज मला असं वाटतं जो दुर्लक्षित घटक आहेत, रिक्षाचालक असेल, पोलीस महिला आपल्या आहेत किंवा बचत गटाच्या महिला आहेत, त्यांच्यासाठी तिने कॅम्प अरेंज केलेला आहे. तो खूप चांगला असा प्रतिसाद तिला मिळतो आहे. मोफत नाडी परीक्षण असेल, मोफत औषध असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं वितरण ती महिला दिनाचं औचित्य साधून तिने ठेवलेलं आहे. आणि खरं तर तिचं कौतुक आहे, कारण गेली 12 वर्ष सातत्याने ती या प्रभागात किंवा खोपटसारख्या ठिकाणी ती काम करते आणि तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आणि महिला पण तुम्ही बघत असाल आज मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत आणि तिच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत.